नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित नागरे आणि आज तुम्हाला मी स्टेट बोर्डचा SSC बोर्डचा झालेला संपूर्ण संस्कृतचा जो पेपर आहे त्याची उत्तरं सांगणार आहे. तर लगेच सुरुवात करूयात. आपला पहिला विभाग होता सुगम संस्कृतम आणि याच्यातला पहिला प्रश्न आहे चित्रं दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र पाहून नाव लिहा. याच्यामध्ये 5 चित्र होती, त्यापैकी 4 चित्र बरोबर येणं अपेक्षित आहे. पहिलं चित्र आहे संदंशः, दुसरं चित्र आहे शाटिका, तिसरं चित्र आहे कुंडलिका, चौथं चित्र आहे कषायम आणि 5वं चित्र आहे भाजयती. या प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक शब्दाचं उत्तर आपल्याला शुद्ध स्पेलिंग न चुकता जसंच्या तसं लिहायचं होतं, कारण इथे एका शब्दाला आपल्याला 1 मार्क आहे. त्यामुळे ही काळजी घेणं अतिशय आवश्यक होतं. आणि पुढच्या वर्षीसाठी जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी पण सांगून ठेवतो, एका शब्दाला 1 मार्क असल्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अतिशय शुद्ध आणि व्यवस्थित लिहिणंच अपेक्षित आहे, तरच आपल्याला याचा पूर्ण 1 गुण मिळणार आहे. दुसरा प्रश्न आहे आपला संख्याः अक्षरैः अंकैः लिखत. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला लिहायचे होते. याच्यातले पहिला आहे 80 ही संख्या दिली आहे आपल्याला आणि त्याचं उत्तर आहे अशीतिः. शला दुसरी वेलांटी आणि तला पहिली वेलांटी, त्याच्या पुढे विसर्ग असं लिहिणं अपेक्षित आहे. दुसरी संख्या आहे 16, षोडश असं त्याचं उत्तर आहे. आणि तिसरी संख्या दिली आहे आपल्याला पंचत्रिंशत्, 35 ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. परत एकदा सांगतो, इथे प्रत्येक उत्तरासाठी आपल्याला 1 गुण आहे, त्यामुळे याचं स्पेलिंग, याचं शुद्ध लेखन पाहिलं जाणार आहे. शुद्ध शब्दालाच आणि अंक जे वाचता येत आहेत अशा अंकांनाच आपल्याला इथे पूर्ण गुण मिळणार आहेत. याच्या पुढचा प्रश्न आहे समय स्तंभमेलनं कुरुत. आणि आपल्याला स्तंभ दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं आहे 20+8. याचं उत्तर आहे 8:20. दुसरं आहे 1:30. याचं उत्तर आहे 1:30. तिसरं आहे 2:03 म्हणजे 2:50. आणि चौथं आहे 10:00 म्हणजे 10 वाजले आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाच्या समोर उत्तर लिहिणं अपेक्षित होतं आणि जे या 4ही जोड्या बरोबर असल्यास आपल्याला पूर्ण 2 गुण मिळणार आहेत. या पुढचा विभाग आहे द्वितीयः विभागः गद्यम. प्रश्न क्रमांक 2 गद्यांशं पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आपल्याला खाली दिलेला गद्यांश वाचायचा आहे आणि त्या खाली दिलेल्या 3 प्रकारच्या कृती सोडवायच्या आहेत. हा गद्यांश तर मी आता वाचणार नाही, त्यासाठी मी माझे दुसरे व्हिडिओ बनवले आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अर्थही समजावून सांगितलेला आहे. तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊयात. प्रश्न पहिला आहे अवबोधनम. 4 पैकी 3 कृती आपल्याला सोडवायच्या होत्या. त्यातली पहिली क कृती आहे उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्याय निवडून आपल्याला इथे वाक्य लिहायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यम पुनर्लिखत असा शब्द ज्या प्रश्नामध्ये आहे तिथे आपल्याला पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. पुन्हा एकदा हे लक्षात घ्या. तुम्ही नुसतं उत्तर लिहाल तर तुमचे गुण तिथे कमी होतील. पहिलं वाक्य होतं यातलं अस्माकं पुरतः खाद्यस्य योजना कृता. इथे खाद्यस्य हे त्याचं उत्तर आहे. मी डायरेक्ट उत्तरं वाचतोय. दुसरं आहे वाक्य आपलं अब्दुल्लाह ताम हस्तेन ताडितवान. हस्तेन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ख वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. पुन्हा एकदा वाक्यम पुनर्लिखित्वा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं वाक्य उत्तरपत्रिकेवर जसंच्या तसं पुन्हा लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे उत्तर लिहायचं आहे रात्रौ 10:00 सर्कस क्रीडायाः प्रारंभः जातः. रात्री 10 वाजता सर्कस या खेळाचा प्रारंभ झाला. याचं उत्तर आहे सत्यम, कारण आपल्या पॅसेजमध्ये, आपल्या उतार्यामध्ये, गद्यांशामध्ये असंच वाक्य दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. कैहि आनंदेन तालिकावादनम आरब्धम.
कोणी आनंदाने तालिका वादन म्हणजे टाळ्या वाजवणं सुरू केलं. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. मी जरी इथे आत्ता तुम्हाला समोर एका शब्दात उत्तर दाखवत असलो तरी प्रश्नपत्रिकेमधून उत्तरपत्रिकेवर उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. उत्तेजितैहि प्रेक्षकैहि, कैहि या शब्दाच्या जागी आपल्याला लिहायचं होतं उत्तेजितैहि प्रेक्षकैहि आनंदेन तालिकावादनम आरब्धम. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे घ. अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातून शब्दाची योजना करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलंय आपल्याला गौहू अपि मंचम समागता. गौहू हा शब्द दिलाय आपल्याला, याचा अर्थ आहे गाय. आणि या गायीसाठी आपल्या अमरकोशामध्ये जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द माहेयी, सौरभेयी, उसरा, माता, शृंगिणी. आणि मग आपलं पूर्ण वाक्यात उत्तर असेल माहेयी, सौरभेयी, उसरा, माता, शृंगिणी, अपि मंचम समागता. यापैकी कोणताही एक शब्द वापरला तरी चालणार आहे, पण आपलं शुद्ध लेखन असावं. एखादा शब्द चुकला तर दुसरं तयार असावं, म्हणून 2 किंवा 3 शब्द आपण इथे लिहिले असते तर आपल्याला पूर्ण मार्क मिळतील. जो एक शब्द बरोबर आहे त्याला आपल्याला पूर्ण गुण मिळणार आहे. आणि पुन्हा इथे सुद्धा वाक्यम पुनर्लिखित्वा असं म्हटलंय, त्यामुळे वाक्य पुन्हा लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे आपला दुसरा, शब्द ज्ञानम. 3 पैकी 2 कृती आपल्याला करायच्या आहेत. पहिलं आहे क. गद्यांशात द्वे षष्ठी विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. आपल्याला षष्ठी या विभक्तीचे 2 शब्द आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे, गद्यांश दिलेला आहे, त्यातून निवडून लिहायचे आहेत. मी आता इथे तुम्हाला एक 4-5 शब्द काढून दिलेले आहेत. यापैकी कोणतेही किंवा अजून 1-2 आहेत त्यापैकी कोणतेही षष्ठी विभक्तीचे शब्द आपण लिहायचे आहेत. 2 शब्द लिहायचे आहेत. अर्ध्या मार्कासाठी 1 शब्द आहे. उत्तर आहेत क्रीडायाः, उत्कंठायाः, अस्माकं, खाद्यस्य, सहभोजनस्य. स्य असल्यामुळे खाद्यस्य आणि सहभोजनस्य हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलं असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला याचा पूर्ण गुण मिळेल. फक्त एक लक्षात ठेवायचं होतं, आपल्याला 2 शब्द लिहिणं अपेक्षित आहे, कारण एका शब्दासाठी अर्धा मार्क आहे. पुढचा प्रश्न आहे ख. विशेषण विशेष्ययोः मेलनं कुरुत. विशेषण आणि विशेष्य यांचं मेलन आपल्याला करायचं आहे. पहिला प्रश्न आहे आपला वर्तुलाकारम, त्याचं उत्तर आहे पीठम. आणि दुसरा प्रश्न आहे परिचितौ, याचं उत्तर आहे व्याघ्र भल्लुकौ. तिसरा प्रश्न आहे पुढचा आपला ग. उत्तरपदम लिखत. पहिला प्रश्न आहे त्यातला आपल्याला संधी या विषयावरती हा प्रश्न आलेला आहे. अचिरादेव, अचिरात अधिक एव असं उत्तर तिथे अपेक्षित होतं. आणि दुसरा तथापि, तथा अधिक अपि हे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. याच गद्यांशावर तिसरा प्रश्न आहे आपला पृथक्करणम. क्रमेण योजयत. आपल्याला 4 वाक्य दिलेली आहेत, त्यातले मी क्रम सांगून लगेच उत्तर सांगतो तुम्हाला. पहिलं वाक्य आपल्याला लिहायचं होतं सहभोजनस्य प्रारंभः. दुसरं वाक्य आपल्याला लिहायचं होतं धेनोः संभ्रमः आक्रमणंच. तिसरं वाक्य होतं आपलं भल्लूकस्य पटमंडपस्तंभम आरोहणम. आणि चौथं वाक्य आपल्याला लिहायचं होतं चिमणरावस्य व्याघ्रत्वम विस्मृत्य द्विपादरूपाश्रयः. अशा पद्धतीने आपला पहिला गद्यांश झालेला आहे. आता आपण जाऊयात गद्य विभागातील दुसऱ्या आ गद्यांशाकडे. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पुन्हा मी इथला गद्यांश वाचणार नाहीये, लगेच आपण उत्तरांना सुरुवात करूयात. त्यातला पहिलं आहे अवबोधनम. 4 पैकी 3 प्रश्न लिहायचे होते. त्यातला क आहे उचितं कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, पृथुभूपेन स्वधनुः सज्जीकृतम यतः हे वाक्य सुद्धा आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचं होतं, कारण त्यांनी सांगितलंय वाक्यम पुनर्लिखत. आणि याचं उत्तर आहे दुसरं सहा धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः प्राप्तुम इच्छति स्म.
असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं इथे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक ख. कहा कम वदती त्वंतु प्रजाहित दक्षहा नृपहा. कोण कोणाला म्हणाले असं आपल्याला लिहायचं आहे. तू तर प्रजाहित दक्ष असा राजा आहेस. हे वाक्य भूमीने पृथुवैन्य राजाला म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आपण उत्तर लिहिणार आहोत भूमिही पृथुभूपम वदती. तुम्ही इथे पृथुभूपम, पृथुवैन्यम, पृथुनृपम असं कोणताही शब्द लिहिला तरी चालणार आहे, पण पृथुभूप, नृप या शब्दाचे आपल्याला द्वितीया विभक्ती वापरायची आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे ग. एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः. आपल्याला इथे पाठाचं नाव लिहायचं आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला हा प्रश्न पूर्ण वाक्यात लिहायचा आहे. याचं उत्तर एषः गद्यांशः आद्य कृषकः पृथुवैन्यः पाठात उद्धृतः असं याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे घ. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. पर्जन्यानंतरम फलेभ्यः अंकुराः उद्भूताः असं आपल्याला वाक्य दिलेलं आहे. याच्यातलं फलेभ्यः हा शब्द चुकलाय म्हणून हे वाक्य असत्यम. पूर्ण वाक्य लिहायचं आहे पर्जन्यानंतरम फलेभ्यः अंकुराः उद्भूताः आणि उत्तर आहे असत्यम. दुसरा प्रश्न आहे शब्दज्ञानम. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. त्यातला पहिला आहे क. गद्यांशात द्वे पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यये चित्वा लिखत. आपल्याला या गद्यांशामधून 2 ल्यबंत अव्यये निवडून लिहायची आहेत. मला 2 सापडली आहेत, ती आहेत निधाय आणि अवरुद्ध्य. प्रश्न क्रमांक ख. प्रश्न निर्माणं कुरुत. जनाः धान्य बीजानी अवपन. जनाः हे बहुवचनी रूप आहे पुल्लिंगाचं, त्यामुळे आपल्याला के हा शब्द इथे टाकायचा आहे आणि आपलं पूर्ण वाक्यात उत्तर असं होईल के धान्य बीजानी अवपन. प्रश्न क्रमांक ग. लकारम लिखत पिता दुःशासकः वेन राजः राजधर्मस्य पालनम न अकरोत. अकरोत या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे आणि हा लकार आहे लंग लकार. या गद्यांशावरील तिसरा प्रश्न आहे पृथक्करणम जालरेखाचित्रम पूरयत. कृषी साधनांनी आपल्याला शेतीची साधनं काय आहेत ती विचारली आहेत आणि याचं उत्तर आहे हलाहा, कुद्दालकाहा, खनित्राणी आणि लवित्राणी असे हे 4 शब्द या जालरेखाचित्रामध्ये या आकृतीमध्ये आपल्याला लिहायचे होते. गद्यांशावरील पुढील प्रश्न आहे माध्यम भाषया सरलार्थम लिखत. 2 गद्यांश आपल्याला इथे दिलेले आहेत. एक नाट्यामधला आहे आणि एक नदी सुक्तम मधला आहे. तर दोन्हीपैकी कोणत्याही एकाचं आपल्याला इथे, आपण जर मराठी माध्यमाचे किंवा सेमी माध्यमाचे असू तर आपल्याला हे उत्तर मराठीतून लिहायचं आहे आणि जर आपण इंग्रजी माध्यमाचे असू, इंग्लिश मिडियमचे असू तर हे उत्तर आपल्याला इंग्लिशमधून लिहिणं अपेक्षित आहे. तर हे आता फार मोठा पॅसेज आहे आणि याचं उत्तर इथे सांगणं म्हणजे व्हिडिओ वाढवणं आहे. तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या उत्तरांशी हे उत्तर तपासून पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक ई. माध्यम भाषया उत्तरम लिखत. इथे पण आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला माध्यम भाषेत लिहायचं आहे. याची मी अन्यत्रही चर्चा केली आहे, त्यामुळे माझे इतर व्हिडिओ तुम्ही पाहून या उत्तरांची पडताळणी करू शकता. आता आपण जाऊया तृतीय विभाग पद्यमकडे. प्रश्न क्रमांक 3 अ. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आपल्याला 3 श्लोक दिले आहेत. निंदन्तु नीती निपुणाः, रे रे चातक सावधान मनसा आणि रामाभिषेके जलमाहरंत्या. या 3 श्लोकांवरचे प्रश्न आपण पाहूयात. पहिला आहे पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. 3 पैकी 2 कृती आपल्याला करायच्या आहेत. त्यातली क. पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे कहा शब्दम करोती. तर कहाच्या जागी उत्तर येईल आपलं हेमघटः शब्दम करोती. पुन्हा एकदा सांगतो, मी इथे जरी एका शब्दात उत्तर लिहिलेलं असलं तरी सुद्धा तुम्हाला इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे.
प्रश्न क्रमांक ख, विशेषण विशेष्ययोः मेलनं कुरुत. अ आणि आ मध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, बघूयात. प्रश्न क्रमांक 1, बहवहा, याचं उत्तर आहे अंभोदाहा. आणि दुसरं आहे न्याय्यात, याचं उत्तर आहे पथहा. पुढचा प्रश्न आहे ग, संधी विग्रहं कुरुत. नैतादृशाहा असा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि याचा संधी विग्रह आहे न एतादृशाहा. पद्यांशावरील दुसरा प्रश्न आहे स्तंभपूरणं कुरुत. आपल्याला इथे स्तंभ दिलेले आहेत, बघूया त्याची उत्तरं कशी आहेत ती. निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु, या श्लोकावरील हा स्तंभ आहे. नीती निपुणाः निंदंतु स्तुवंतु वा. लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा. मरणम अद्यैव युगांतरे वा. अशा प्रकारे याची उत्तरं इथे लिहिणं अपेक्षित होतं. यानंतर प्रश्न क्रमांक आ, माध्यम भाषया उत्तरम लिखत. 2 प्रश्न आपल्याला दिलेत, त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यम भाषेत म्हणजे मीडियम लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे ई, पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत. आपल्याला 4 ओळींचे 2 श्लोक दिले आहेत, त्यापैकी एक श्लोक आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे प्रथम वयसी किंवा भिक्षुक वास्ती या 2 श्लोकांपैकी एक श्लोक आपण इथे लिहायला पाहिजे. पूर्ण शुद्ध श्लोकाला आपल्याला 4 गुण मिळणार आहेत. यातलाच पुढचा प्रश्न आहे 2, यादृशम वपते बीजम हा श्लोक आहे, किंवा अल्पानामपि वस्तूनाम हा श्लोक आहे. या 2 श्लोकांपैकी एक श्लोक लिहायचा होता आपल्याला. याला 2 गुण आहेत. पुढचा प्रश्न आहे ई, अन्वयम पूरयत. अन्वय वाचतोय मी, बघा 4 शब्द आपल्याला इथे भरायचे होते आणि हा अन्वय पूर्ण लिहायचा आहे. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते तत्र बकाः न बध्यन्ते अतः मौनम सर्वार्थ साधनम. अशा प्रकारे शुकसारिकाः मुखदोषेण बध्यन्ते आणि मौनम हे 4 शब्द आपल्याला इथे भरणं अपेक्षित होतं. पुढचा प्रश्न आहे उ, माध्यम भाषया सरलार्थम लिखत. आपल्याला 3 श्लोक दिलेले आहेत, ते आपल्याला आपल्या माध्यम भाषेमध्ये म्हणजे मराठीत किंवा इंग्रजीमध्ये यांचा सरलार्थ लिहिणं अपेक्षित आहे. 3 पैकी 2 श्लोक आपल्याला लिहायचे होते. चतुर्थः विभागः लेखन कौशलम. आपण आता आपल्या लेखन कौशलाकडे चाललो आहोत. प्रश्न क्रमांक 4, अ, धातूनाम अव्ययानांच विशिष्ट विभक्तेः उपयोगं कृत्वा वाक्य निर्माणं कुरुत. आपल्याला धातू आणि अव्यय दिलेले आहेत आणि त्यात विशिष्ट विभक्तींचा वापर करायचा आहे. तर पहिला शब्द दिलाय आपल्याला साकम. साकम या शब्दाला तृतीयेची अपेक्षा असते आणि मी इथे आपल्या पुस्तकात दिलेली उदाहरणं तुम्हाला लिहून दिली आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही शब्द इथे वापरून, पण व्याकरण बरोबर असेल, अर्थ बरोबर असेल तर आपल्याला याचा पूर्ण गुण मिळेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतंही वाक्य इथे लिहू शकता. मी तुम्हाला पुस्तकातील वाक्य दिलेलं आहे. साकम. साकम म्हणजे विथ, सह या शब्दाला हा समानार्थी शब्द आहे. अथर्वहा मित्रेण साकम चित्रपटम पश्यती. दुसरा शब्द दिलाय आपल्याला गमगच्छ धातू आहे. याला द्वितीयेची अपेक्षा असते. रामहा वनम गच्छती. तिसरा शब्द दिलाय समीपे. समीपेसाठी षष्ठीची अपेक्षा असते. गृहस्य समीपे वाचनालयः वर्तते. चौथा शब्द दिलाय आपल्याला क्रुध. हा धातू दिलाय आणि याला चतुर्थीची अपेक्षा असते. जननी पुत्राय क्रुध्यती. पाचवा शब्द दिलाय आपल्याला वि अधिक रम धातू आहे. याला पंचमीची अपेक्षा आहे. सज्जनाः सत्कार्यात न विरमंती असं आपण वाक्य घेतलं आहे. आणि 6वा शब्द आहे अलम. अलमला तृतीयेची अपेक्षा असते. अलम कोपेन. तुम्ही तुमचे कोणतेही शब्द व्याकरणदृष्ट्या आणि अर्थदृष्ट्या इथे वापरून वाक्य लिहू शकता. बरोबर वाक्याला तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. या विशिष्ट विभक्तींना अथवा और दिलेला आहे आपल्याला. संस्कृतानुवादं कुरुत. 6 वाक्य दिली आहेत. मी 6 वाक्यांचं संस्कृतमध्ये भाषांतर करून सांगतोय. पहिलं वाक्य आहे शारदेचे वाहन मोर आहे. शारदायाः वाहनम
मयूरः अस्ति. दुसरं वाक्य आहे मी देवाला नमस्कार करतो. अहम देवम नमस्करोमि किंवा नमामि. तिसरं वाक्य आहे गावात एक ग्रंथालय आहे. ग्रामे एकः ग्रंथालयः अस्ति. चौथं वाक्य आहे सिंह पशूंचा राजा आहे. सिंहः पशूनां राजा अस्ति. पाचवं वाक्य आहे घराच्या पाठीमागे मैदान आहे. गृहस्य पृष्ठतः क्रीडांगणं वर्तते. आणि सहावं वाक्य आहे झाडावरून आंबा पडला. वृक्षात आम्रम अपतत. लेखन कौशलम मधील दुसरा प्रश्न आहे आ पंचसप्त वाक्यात्मकम निबंधम लिखत. आपल्याला 3 निबंधांचे विषय दिलेले आहेत. पहिला आहे भारतीयम प्रसिद्धम स्थलम, दुसरा आहे मम प्रियः खगः आणि तिसरा निबंध आहे मम प्रिया भाषा. या 3 पैकी कोणताही एक निबंध लिहायचा आहे. तो निबंध कसा लिहावा याचं मार्गदर्शन पुस्तकात केलेलं आहे. त्याप्रमाणे 5 ते 7 व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्यांमध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे. या निबंध लेखनाला अथवा और आहे सहाय्यक शब्दानाम आधारेण पंचसप्त वाक्यात्मकम चित्रवर्णनम कुरुत. आपल्याला चित्र दिलंय आणि या चित्रामध्ये अनेक शब्द दिले आहेत आणि खाली काही क्रियापदही दिली आहेत. या सगळ्यांच्या सहाय्याने आपल्याला 5 ते 7 वाक्यांचं चित्रवर्णन लिहायचं आहे. हे सुद्धा प्रत्येक वाक्य व्याकरणदृष्ट्या शुद्ध असेल तर आपल्याला पूर्ण 5 मार्क मिळतील. पंचमः विभागः भाषाभ्यासः. आता आपण आपल्या 5व्या विभागाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 अ तालिकापूर्तिं कुरुत. पहिली तालिका आहे नामतालिका. उत्तर लगेच वाचतोय मी. वाचम वाचौ वाचः द्वितीया. पुढचं कवौ कव्योः कविषु सप्तमी. भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे पुन्हा एकदा सर्वांसाठी म्हणजे जे आता पुढे परीक्षा देणार आहेत 2027 किंवा त्यानंतर त्यांच्यासाठी सांगतो. आपल्याला 8वी आणि 9वीचे सर्व नाम, सर्वनाम आणि क्रियापद इथे पाठांतर करणं आवश्यक आहे. तर आपल्याला हे सगळं व्याकरण सहज सोडवता येणार आहे. दुसरी आहे सर्वनाम तालिका. यस्मात् याभ्याम येभ्यः पंचमी. त्वम युवाम यूयम प्रथमा. अनेन एनेन आभ्याम एभिः तृतीया. पुढची तिसरी आहे क्रियापद तालिका. लंग लकाराची रूप आहेत अभक्षयत, अभक्षयताम, अभक्षयन. लट लकार लभसे, लभेथे, लभधवे. हे आत्मनेपदाचं क्रियापद होतं. आणि पुढचं आहे लृट लकार पठिष्यामी, पठिष्यावः, पठिष्यामः. अशा प्रकारे आपण 3 तालिका पाहिल्या. आता 4थ्या तालिकेकडे जाऊयात. ही आहे धातुसाधित विशेषण तालिका. या तालिकेमध्ये 3 धातू दिले आहेत आपल्याला. याची क्त, क्तवतू, कृत्याः, शत्रुशानच अशी 4 रूपं आपल्याला तयार करून लिहायची आहेत. चित्रकाव्यमच्या या पद्याच्या आधीच्या पानावर ही सगळी रूपं आपल्याला दिलेली आहेत. मन, पूज आणि लिख असे 3 धातू दिलेत. आपण त्यांची रूपं पाहूयात. मतः, मतवान, मंतव्यः आणि मन्यमानः. पूज धातूची होतात पूजितः, पूजितवान, पूजयितव्यः आणि पूजयन. लिख धातूची होतात लिखितः, लिखितवान, लेखितव्यः आणि लिखन. या तालिकेतील कृत्याहाची इतर 2 रूपे सुद्धा होतात. तीही तुम्ही लिहिलीत तरी काही फरक पडणार नाही. तेही उत्तर तुमचं बरोबर असेल. फक्त इथे जागा कमी आहे म्हणून मी इथे फक्त पूजयितव्यः आणि लेखितव्यः हे 2च शब्द लिहिलेले आहेत. व्याकरण विभागातील दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आ निर्दिष्टाः कृतीः कुरुत. 4 कृती दिल्या आहेत आपल्याला. त्यापैकी 3 कृती आपल्याला करायच्या आहेत. त्यापैकी पहिली कृती आहे योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थान पूर्तिं कुरुत. याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. हे सगळे संख्यावाचक विशेषणांवरती आधारित आहेत. पहिलं आहे क अस्ति एकम
चंपकम नाम अरण्यम, संख्यावाचक आहे एकम. ख आर्यभट्टः इति भारतवर्षेण प्रेषितः प्रथमः उपग्रहः, क्रमवाचक उत्तर होतं हे, त्यामुळे याचं उत्तर आहे प्रथमः. ग भोजने षट्सु रसेषु मधुरः रसः मम प्रियः, संख्यावाचकम वापरायचं होतं इथे, षट्सु असं त्याचं उत्तर आहे. घ द्वितीये भवने योगेशः निवसति, क्रमवाचक आहे हे द्वितीये. आणि शेवटचं आहे च वर्षस्य चतुर्वारम किंवा चतुः परीक्षा भवती, हे आवृत्तीवाचक होतं. दुसरी कृती आहे समासांवर आधारित, समासानां तालिकापूर्तिं कुरुत. आपल्याला समस्त पदम, विग्रह आणि समासनाम या तिन्हीपैकी कोणताही एक शब्द भरायला दिलेला आहे, तो आपण भरणार आहोत. पहिला आहे क मृगशृगालव, याचा समास विग्रह लिहिणं अपेक्षित होतं. मृगः च शृगालः च हा इतरेतर द्वंद्व समास आहे. ख सविनयम, विनयेन सह, हा अव्ययी भाव समास आहे. ग मातृसेवा, हा समस्त पद आपल्याला लिहायचा होता. मातुः सेवा त्याचा विग्रह आहे आणि हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. गृहस्थः, गृहे तिष्ठति इति, हा उपपद तत्पुरुष समास आहे. आणि शेवटचा आहे सूक्ष्म कणाः, सूक्ष्माः कणाः, कर्मधारय समास. यानंतर तिसरी कृती आहे समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत. क प्राचीनाः, याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा होता आपल्याला, नवीनाः किंवा नूतनाः. ख रासभः, रासभ म्हणजे गाढव, याला शब्द लिहायचा होता समानार्थी गर्धभः किंवा खराः. खर या शब्दाचा अर्थही गाढव असा होतो. यथा खरश चंदन भारवाही अशा श्लोकामध्ये आपण तो पाहू शकतो. यानंतर ग सुगमः, याला समानार्थी शब्द लिहायचा होता, सुलभाः हे त्याचं उत्तर आहे. घ धनम, समानार्थी शब्द लिहायचा आहे, वित्तम द्रव्यम वसुः असे शब्द आपल्या अमरकोशातही दिलेले आहेत. आणि च साधवः, याला विरुद्धार्थी शब्द लिहिणं अपेक्षित आहे, दुर्जनाः हे त्याचं उत्तर आहे. चौथी कृती आहे सूचनानुसारं कृती ही कुरुत. 5 पैकी 3 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. वाक्यरचना आहेत या सगळ्या. क प्रश्न आहे वयम महाभागस्य नामधेयम जानीमः, याचं आपल्याला वाच्य परिवर्तन कुरुत, वाच्य परिवर्तन करायचं आहे. आणि याचं उत्तर आहे अस्माभिः महाभागस्य नामधेयम ज्ञायते. जानीमः याचं होईल ज्ञायते आणि वयमची तृतीया होईल अस्माभिः. ख मृगः प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम अखादत, याचं आपल्याला करायचं आहे पूर्वकाल वाचकम त्वांत अव्ययम निष्कासयत. तर यातलं पूर्वकाल वाचक त्वांत अव्यय आहे गत्वा, हे आपल्याला रिप्लेस करून टाकायचं आहे तिथे अगच्छत. म्हणजे आपलं उत्तर असं होणार आहे मृगः प्रत्यहम तत्र अगच्छत सस्यम अखादत आणि शेवटी लावायचं आहे च. तिसरं वाक्य आहे अपि भवती संस्कृतम पाठयति, भवती स्थाने त्वम योजयत. भवतीच्या जागी आपल्याला त्वम वापरायचं आहे आणि आपण हे वाक्य करणार आहोत. याचं उत्तर असं आहे अपि त्वम संस्कृतम पाठयसि. प्रश्न क्रमांक घ जटायुः रावणस्य गात्रे व्रणांचकार, वाक्यम लंगलकारे परिवर्तयत. आपल्याला हे वाक्य लंगलकारामध्ये परिवर्तित करायचं आहे. पूर्ण उत्तर असं होईल जटायुः रावणस्य गात्रे व्रणान अकरोत, चकारचं होईल अकरोत. आणि पुढे शेवटचं वाक्य आहे च पुत्रः पत्रम लिखती, निजंतम कुरुत. आपल्याला हे वाक्य निजंत करायचं आहे, तर त्याचं उत्तर असं होईल पिता पुत्रेण पत्रम लेखयती. आता आपण जाऊयात आपल्या षष्ठः विभागः अपठितमकडे. यामध्ये गद्य आणि पद्य असे 2 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 6 गद्यांशम पठित्वा कृती ही कुरुत. इथे गद्यांश दिला आहे आणि आपण त्याची उत्तरं पाहणार आहोत.
दक्षिणभारते सागरमध्ये एकं लघुद्वीपं वर्तते। तस्मिन् द्वीपे सागरतरङ्गैः क्षाल्यमानं प्राचीनं नगरं कन्याकुमारी इति अस्ति। त्रयाणां सागराणां जले प्रतिबिम्बितं सूर्योदयस्य दृश्यम् अद्भुतमेव। सूर्यस्य क्रमशः अरुणा पीता धवला च शोभा दर्शकान् मन्त्रमुग्धान् करोति। एकदा स्वामी विवेकानन्दः समुद्रजले स्थितायाम् एकस्यां विशालायां शिलायाम् उपविष्टः 3 दिनानि ध्यानमग्नः जातः। एतस्यां शिलायाम् एव विवेकानन्दकेन्द्रम् अस्ति। अत्र आगत्य साधकाः ध्यानं साधनांच कृत्वा जीवनं सफलं कुर्वन्ति। अशा पद्धतीने हा पॅसेज होता, तो वाचला मी कारण तो अपठित होता। याची उत्तर आता आपण पाहूयात। यावर एकूण 6 प्रश्न आहेत। यापैकी पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत दक्षिण भारते सागरमध्ये किम वर्तते। पूर्ण वाक्यात उत्तर असं होईल, दक्षिण भारते सागरमध्ये एकम लघुद्वीपम वर्तते। दुसरा प्रश्न आहे प्रातिपदिकम लिखत। शब्द आहे सागराणाम, याचं प्रातिपदिक आहे म्हणजे मूळ शब्द आहे सागर। दुसरा शब्द आहे तस्मिन, याचा मूळ शब्द आहे तद। एक नाम आणि एक सर्वनाम या ठिकाणी येत असतं। तिसरा प्रश्न आहे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। चंद्रस्य शोभा दर्शकान मंत्रमुग्धान करोति। याचं उत्तर आहे असत्य, कारण आपल्या इथे जो गद्यांश दिलेला आहे तिथे सूर्याचं वर्णन केलं आहे आणि प्रश्नात विचारलं आहे चंद्राचं। त्यामुळे चंद्रस्य शोभा दर्शकान मंत्रमुग्धान करोति हे वाक्य असत्य आहे। प्रश्न क्रमांक 4 माध्यम भाषया सरलार्थम लिखत। तुमची जी माध्यम भाषा असेल त्यात सरलार्थ लिहायचा आहे। एतस्याम शिलायाम एव विवेकानंद केंद्रम अस्ति। याचं मराठीत भाषांतर मी केलं आहे, या शिलेवरच विवेकानंद केंद्र आहे। पाचवा प्रश्न आहे गद्यांशात एकम अव्ययम चित्वा लिखत। आपल्याला जो गद्यांश दिला आहे त्यातून कोणतंही एक अव्यय निवडून लिहायचं आहे। इति च एव अत्र असं कोणतंही एक अव्यय आपण उत्तर म्हणून लिहू शकतो। 2-3 लिहिले तर उत्तम। सहावा प्रश्न आहे कारक परिचयं कुरुत। वाक्य दिलंय आपल्याला त्रयाणाम सागराणाम जले प्रतिबिंबितम सूर्योदयस्य दृश्यम अद्भुतम एव, आणि त्यातल्या जले या शब्दाला अधोरेखित केलंय, अंडरलाईन केलं आहे। या जले शब्दाची विभक्ती आहे सप्तमी, म्हणून आपलं उत्तर आहे अधिकरणम। अधिकरणम हे आपल्या शब्दाचं उत्तर आहे। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक आ पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत। आपल्याला श्लोक दिला आहे आणि हा वाचून आपल्याला काही कृती करायच्या आहेत। कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः। हा श्लोक दिला। या श्लोकावर आपल्याला क पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत 2 प्रश्न दिलेत, त्यापैकी एक लिहायचा होता। पहिला प्रश्न आहे के कुलम इच्छन्ति। उत्तम कुलाची कोण इच्छा करतात, तर के या शब्दाच्या जागी आपल्याला लिहायचं होतं बांधवाहा, आणि उत्तर आहे आपलं बांधवाहा कुलम इच्छन्ति। दुसरा प्रश्न आहे कन्या किम वरयते। उत्तर आहे कन्या रूपम वरयते। प्रश्न क्रमांक ख समानार्थकम शब्दम लिखत। शब्द दिलाय आपल्याला पिता आणि याला समानार्थी शब्द आहेत तातः जनकः। आणि आपल्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न पद्यातील दुसरा प्रश्न पद्यांशम पठित्वा जालरेखा चित्रम पूरयत। श्लोक दिलाय आपल्याला आचारः कुलम आख्याति देशम आख्याति भाषणम संभ्रमः स्नेहम आख्याति वपुः आख्याति भोजनम, आणि आपल्याला जालरेखाचित्र पूर्ण करायचं आहे। तर उत्तर आहे आचारः कुलम आख्याति भाषणम देशम आख्याति संभ्रमः स्नेहम आख्याति भोजनम वपुः आख्याति। विद्यार्थी मित्रांनो, हा 80 मार्कांचा आज झालेला पेपर मी तुमच्यासाठी उत्तरांसह घेऊन आलो आणि हा पूर्ण प्रश्न थोडक्यात समजवण्याचा मी प्रयत्न केला।
पुढील वर्षी जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांनी हा प्रश्न समजून घ्या थोडक्यात. आणि तुम्हाला याच्याबद्दल जर आणखीन मार्गदर्शन हवं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला याच्या प्रश्नांची आणि हे शिकवण्याची जी काही सोय करता येईल ती करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.